नमस्कार, स्वादांची महफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याची एकही रेसिपी बनवायची नाही म्हणजे फळाच्या राजावर अन्यायच आहे, नाही का? तर आज आपण मस्त चविष्ट असा मँगो शिरा बनवतोय. या शिऱ्यात कोणताही फूड कलर घातलेला नाही बरं का. मँगो शिऱ्यासाठीचे सर्व साहित्य मी इथे दाखवलेले आहे. आपण आंब्याचा रस मिक्सरला फिरवून घेतला आहे. इतर कोणत्याही आंब्याचा रस आपण वापरू शकतो, परंतु त्यात धागे असतील तर रस हा गाळून घ्यायला हवा. सोबत आपण मँगो क्यूब्स घेतलेले आहेत, जे घालणे अगदी ऑप्शनल आहे. दूध घालण्यापूर्वी चांगले गरम केलेले असावे. ते मी 1.5 कप हापूस आंब्यांचा रस घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही 1 कप रसही वापरू शकता, परंतु त्या प्रमाणात दूध जास्त घालायला लागेल. आणि गार्निशिंगसाठी मँगो क्यूब्स घेतलेले आहेत. सुरुवातीला 1 वाटी रवा आपण मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे रंग न बदलता भाजून घेणार आहोत. रवा कोरडा जसा भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण 2 चमचे तूप बाजूला काढून उरलेलं तूप घालून लो मीडियम फ्लेमवर 8 ते 9 मिनटं मस्त खरपूस असा तो भाजून घेत आहोत. आमरस घातल्यानंतर शिरा चिकट होऊ नये म्हणून तूप थोडंसं जास्तच घालावं लागतं. हे पहा, रवा मस्त एकसारखा आणि खरपूस भाजून झालेला आहे. त्याला मस्त गव्हाळा रंग आला आहे आणि भाजल्याचा खूप छान वासही येतोय. आता गॅस बंद करून उकळलेलं दूध यात घालून घेऊया आणि सारे मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटे बारीक गॅसवर शिजू देऊया. शिजलेला रवा एकदा हलवून त्यात आमरस घालून व्यवस्थित एकत्र करून झाकून पुन्हा 5 मिनिटे शिजवूया. आता आपण यामध्ये साखर व मीठ घालून मिक्स करून पुन्हा 5 मिनिटे शिजवूया, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळेल. आपला मस्त केशरी असा मँगो शिरा तयार आहे. सर्वात शेवटी यावर वेलची पावडर, चमचाभर तूप, तसेच आपण बनवलेले मँगो क्यूब्स घालून आता हा सर्व करायला तयार आहे. काय आहे की नाही मस्त चविष्ट आणि तोंडाला पाणी सोडणारी ही आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी. मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि स्वादांची महफिल चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.